वेलकम बॅक टू माय चॅनल अँड गुड इव्हिनिंग. हो, गुड इव्हिनिंग. कारण आज आपल्या ब्लॉगची सुरुवात ही संध्याकाळपासून होते आणि तुम्ही म्हणाल मग संध्याकाळची तू घर कशी साफ करते. तर आज सियाचे बाबा म्हणजे हे गेलेत आणि सकाळी त्यामुळे मग वेळच नाही मिळाला घर वगैरे पुसायला. सो मग आता संध्याकाळी पुसत होते मी आज घर. तर आज ते 7-8 दिवस होते समजा आणि त्यानंतर आज ते फायनली गेलेत. तर कसं असतं ना फौजी पत्नीचं, आणि इथे होते तरी ते असेही दिवसभर घरात नसायचे. ड्युटी वगैरे ऑफिस हे असायचंच. पण तरीही आज ते गेल्यानंतर असं खूप खाली खाली वाटत होतं. कारण ते इथे असणे आणि नसणे यात खूप फरक पडतो. आणि लोकांना वाटतं की म्हणजे फौजीला असतात काम वगैरे, पण त्यांच्या बायका ज्या असतात, ज्या वाईफ असतात, त्यांची मजा असते. पण असं नसतं की म्हणजे एका पत्नीला काय हवं असतं, पैसे नाही, किंवा अशा गोष्टी नको असतात. आणि काही लोकांना असंही वाटतं की सरकारी जॉब आहे, चांगलं पेमेंट आहे. अरे पण तसं नसतं ना. आय नो की पेमेंट चांगलं असतं, सरकारी जॉब आहे, पण शेवटी फॅमिलीला वेळ देणं हेही असतं. फौजींची लाईफ मुळातच सोपी नसते, कारण केव्हा त्यांना कुठे पोस्टिंग भेटेल, कुठे पाठवतील हे काहीच माहिती नसतं. आणि त्यांना पेमेंट हे 24 तासाच्या नुसार मिळतं. त्यामुळे त्यांना रात्री 3 वाजता जरी कॉल आला तर ते असं नाही म्हणू शकत की सर उद्या करून देतो किंवा उद्या करून घेऊ. त्यांना रात्री 3ला कॉल आला की 4ला कॉल आला की त्यांना जावंच लागतं. असं असतं. म्हणजे प्रायव्हेटमध्ये थोडा फरक पडतो. म्हणजे मी प्रायव्हेट कंपनी म्हणजे असे जॉब करणाऱ्यांना मी कमी समजते असं नाही, पण शेवटी आर्मीची लाईफ खूप वेगळी आणि खूप डिफरंट ही असतेच नक्की. आणि हे तुम्हीही रिलेट करत असणार, कारण त्यांना केव्हाही कुठेही पाठवतात. आता सियाच्या वेळेस म्हणजे मी जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा यांनाही अशीच पोस्टिंग होती. जिथे आपण इकडून जर कॉल करायचा तर तो लागायचाच नाही, आणि तिकडून ते मोस्टली दिवसातून 1 कॉल करायचे, तोही 3 ते 4 मिनटाचा, आणि तोही सॅटेलाईटनुसार असायचा. आणि त्यासाठी त्यांना लाईन लावावं लागायची, कारण सर्वांनाच त्यांच्या घरी बोलायचं असायचं. आणि तो कॉल असा असायचा सॅटेलाईटवर, त्यामुळे तो डिस्कनेक्ट व्हायचा, कनेक्ट व्हायचा, आणि एकदाच कॉल असायचा. सो त्या एका कॉलसाठी मला अक्षरशः दिवसभर अगदी मोबाईल हातातच असू द्यावा लागायचा. कारण यांचा कॉल येऊन गेला आणि तो मी त्यावेळेला बघितला नाही तर मला दुसऱ्या दिवसापर्यंत वाट बघावं लागायची, किंवा कधी-कधी डिस्कनेक्ट म्हणजे कनेक्टही व्हायचं नाही. त्यामुळे अगदी 2-2, 3-3 दिवस बोलणं व्हायचं नाही. त्यामुळे अक्षरशः तो दिवसभर मी फोन माझ्या पॅन्टच्या पॉकेटमध्येच असायचा की केव्हाही फोन येऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टी असतात खूप. आणि असं पैसा आहे असं नाही आहे. लोकांना वाटतं पैसा आहे, कॅन्टीनची सवलत मिळते, पण तसं नाही आहे. त्यामागे खूप काही प्रॉब्लेम्स आहे, खूप काही दुःखी भावना जुळलेल्या आहेत. कारण आता सियावरून सांगते मी, तिला जर त्यांनी बोलले ना की मी जाणार आहे गावाला किंवा मी ड्युटीला जाणार आहे असं जरी बोलले तरी ती लगेच त्यांना हक करायची आणि म्हणायची, किंवा म्हणते की नको बाबा तू नको जाऊ ना, नको बाबा तू नको जाऊ. इव्हन ते इथे असताना जरी इकडे बाहेर कुठे गेले तरी तिला असं वाटायचं की बाबा आता येणार नाही, बाबा आता खरंच म्हणजे पुन्हा वापस कुठे जातोय की काय. त्यामुळे ती म्हणायची बाबा तू मत जा, बाबा तू मत जा. म्हणजे असं असतं. म्हणजे आपल्या बाकीच्या जॉबमध्ये कसं असतं, ठीक आहे तुम्ही दिवसभर बाहेर आहात, पण तुम्ही संध्याकाळी रात्री तरी तुमच्या फॅमिलीला भेटू शकतात, येऊ शकतात. पण यांचं असं नसतं ना. आणि सुट्टी मिळाली तरी केव्हाही अर्जंटली मग सुट्टीवरून वापस बोलवलं जातं, किंवा जेव्हा आपल्याला हव्या तेव्हा आपल्याला सुट्ट्याही मिळू शकत नाही, असं आर्मीमध्ये असतं. आता आम्ही याच वेळेसच बघा की आम्ही आता दिवाळीचा प्लॅन करून गावी गेलेलो, पण यांना अचानक इकडे बोलवलं आणि दिवाळीच्या 7-8 दिवस अगोदर आम्ही वापस इकडे आलो. आणि म्हटलं हे दिवाळीला कदाचित इथे थांबतील, पण यांना दिवाळीलासुद्धा इथे थांबवता आले नाही. आणि दिवाळीच्या 2 दिवस अगोदर हे तिकडे दुसऱ्या साईडला बोलवलं यांना. म्हणजे इथे
दिवाळीला आम्ही म्हटलं की आम्ही तिघं तरी सोबत असू, पण दिवाळीला फक्त मी आणि सिया सोबत होतो. म्हणजे त्या दिवाळीला काही रंगच नाही ना. म्हणजे इव्हन काही फराळाचं वगैरे बनवू किंवा आपण नवीन तयार वगैरे होऊ, काहीतरी रेडी होऊ, काही शॉपिंग करू, असं काहीच म्हणजे इंटरेस्टच नसतो मग अशा गोष्टींना. सो मी काही बाकीचं असं फौजी नाही करणार किंवा करतही नाही. पण खूप म्हणजे डिफिकल्ट तर असतेच नक्कीच. आर्मी वाईफची लाईफ आणि स्वतः आर्मीची ही लाईफ. सो जो कोणी मला रिलेट करत असेल त्यांना समजू शकते की एका फौजी पत्नीच्या काय भावना असतात, काय फिलिंग्स असतात. चला तर माझं आता म्हणजे संध्याकाळचे काम वगैरे आवरले होते आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी कोथिंबीर वडी करायची होती. म्हणजे थोडीशी कोथिंबीर पडलेली होती, तर मग म्हटलं सियालाही आवडतात तर करूया थोडीशी वडी. तर मी इथे डाळीचं पीठ, बेसन पीठ घेतलं आहे, त्यात कोथिंबीर कापून टाकली आहे, त्यात आलं, लसूण, जिरे अशी पेस्ट बनवून टाकली आहे. आणि तुमच्याकडे असेल तर थोडंसं तांदळाचं पीठही तुम्ही टाकू शकतात, त्यानेही थोडे असं क्रिस्पीनेस येतो. आणि डाळीचं पीठ जास्त नाही टाकायचं, थोडी कोथिंबीर जास्त असायला हवी डाळीच्या पिठापेक्षा, तेव्हा ती कोथिंबीरच्या वडीची मजा येते. असं तर जरा आता हे सर्व मी मिक्स करून घेते, छान एकजीव करून घ्यायचं. लागेल तसं पाणी टाकत जास्त पातळही नाही करायचं, जास्त घट्टही नाही, नॉर्मली. त्यानंतर मग मी कुकरच्या एक छोट्या डब्याला तेल लावून घेते, तेलाचा हात, आणि जेणेकरून ते नंतर फटाफट निघेल. आणि त्यात आता हे बनवलेलं बॅटर टाकते. आणि एकीकडे मी कुकरवर करणार होते आज, कुकरमध्ये मग कुकरमध्ये डबा ठेवून दिला त्यात टाकून. आणि तोपर्यंत मी इकडे कॅम्पर धुवून ठेवलेला होता. सो उकळून थंड करून पाणी असतं माझं प्यायला, तर मग ते कॅम्परमध्ये ओतून घेत होते. आणि दुसरं पाणी उकळायला ठेवून देऊ म्हटलं, असं म्हणून. सो आता म्हणजे असं रोज पाणी येतं, पण कधी कधी आठवण नसते भरायची किंवा सकाळी लवकर येतं, त्यामुळे मग मी असं ड्रम भरून ठेवते, एक 10 लिटरचा आणि 2-3 बॉटल 2-2 लिटरच्या. आणि हे माझं इडलीचं पात्र आहे, कारण दुसरं पातेलं वगैरे नाही आणलेलं मी. आणि कोथिंबीर वडी ही आपली म्हणजे झालेली होती शिजून, उकडून. आता तिच्या तुम्हाला वाटेल त्या आकारानुसार तुम्ही कट करू शकता. मी छोटे छोटे कट करते, कारण मग सियालाही खायला बरं पडतं. आणि छोटे कट केले की ते फ्रायही आतून छान वगैरे होतात. असं हे बघू शकता तुम्ही किती छान असे कट पडलेले आहेत. आणि तुम्ही हे डीप फ्रायही करू शकतात, शॅलो फ्रायही करू शकतात, पण मी मोस्टली शॅलो फ्राय न करता डीप करते, कारण मग कसं छान असा क्रिस्पीनेस येतो त्याला आणि आतमध्ये भरपूर असे छान तळले जाते. शॅलो फ्राय केलं तरीही अगदी छानच होतात, पण मला मोस्टली असेच फ्राय केलेले आवडते. सो मी करते. आणि हे मी ज्या कढईमध्ये करते ही लोखंडाची कढई आहे. सो मी तळण वगैरे काही करायचं असलं तरी आताच करते. आणि ही कढई मी एका यात्रेमध्ये घेतली होती आणि 60 रुपयाला घेतलेली होती मी एकदा, जेव्हा आमची पोस्टिंग MP मध्ये होती तेव्हा. त्यानंतर मग मी दुपारी सियाला गार्डनला आणलं होतं खेळायला. म्हटलं आता, कारण तेही गेले होते, मग तिलाही थोडं बोर वाटत होतं बाबा गेल्यानंतर, मग थोडंसं तिला गार्डनला घेऊन आले खेळायला. आणि तिथला तुम्ही व्ह्यू बघू शकतात किती छान आहे, पण तिला तेही खेळायचं नव्हतं. मग म्हटलं चल तुला काहीतरी घेऊन देते. मग त्यासाठी मग मी तिला शॉपमध्ये घेऊन गेले, कारण आज तिचा दिवसभर असाच जाणार होता. मग तिला शॉपला घेऊन गेले, म्हटलं चल काहीतरी खायला घेऊन देते असं. आणि त्यानंतर तिथे मला हे निलगिरीचे झाड मिळालं. तिथे असे छोटे छोटे हे असतात, त्याला आलेले आईस्क्रीमसारखं, ते जमा करत होते मी, कारण मला आठवण आली लहानपणी आमच्या स्कूलमध्ये असं झाड होतं. तेव्हा आम्ही अशा मैत्रिणी वगैरे जर बसलो तर आम्ही लहान असताना असं करायचो, बॅगमध्ये घेऊन जायचो घरी, ते काही असं काहीतरी करायचो. सो आठवण आली. चला, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.